जे या जगामध्ये फार कमी आहे. आजकाल वडील ही गोष्ट म्हणजे ही एक भूमिका आहे फक्त याकरता आहे की बाप कठीण आहे, जो आम्हाला त्या ठिकाणी कुठेही फिरण्याकरता परमिशन देत नाही. सर्वात कठोर मनाचा असणारा हा बाप आहे. पण तुम्हाला सांगते महाराज, तो बाप जरी कठोर मनाचा असला ना तर शेवटपर्यंत मरेपर्यंत आमच्या मुलाचं भलं व्हावं हाच विचार करत असतो. माझ्या पिंट्याचं चांगलं व्हावं, त्याला चांगली मुलगी मिळावी, त्याला चांगली नोकरी मिळावी याकरता बाप धडपडत असतो. अहो, तुमचं जर शिक्षण झालं, तुम्हाला इंजिनिअरिंगला नंबर लागला तर 2-2 लाख रुपये व्याजाना काढून तुमची शिक्षणाची फीस भरतो. हा बाप आहे महाराज. सर्वांची बऱ्याच कवितामध्ये ही आई स्पष्टपणे व्यक्त केली जाते, पण बाप व्यक्त केला जात नाही. पण त्या बापाला जवळून तुम्ही एक मित्र बनवलं. काही मला बऱ्याच वेळेला अभिमान वाटतो की ज्या वेळेस आपण मोठ्या मोठ्या व्यक्तींचे इंटरव्ह्यूज घेतो, मुलाखती घेतो, तेव्हा त्यांनी सांगितलंय की आमचा जर आयडल कोण असेल, आमचा आदर्श कोण असेल तर आमचा बाप. का? कारण तो तुम्ही जरी आता एखाद्या क्रिकेटर असेल, विराट कोहली असेल, तो जर अनेक धावा काढत असेल, वन डे मध्ये त्याने 300 रन केले असेल, त्या ठिकाणी शतकाच्या शतक त्याने मिळवली असतील, आपण त्याला आयडॉल मानतो. पण माझा बाप शतकापेक्षा जास्त रन काढतो, ह्या बांधावरून तू त्या बांधावर, त्या बांधावरून ह्या बांधावर, ह्या घरापासून तर त्या कंपनीपर्यंत, कंपनीपासून घरापर्यंत जेवढ्याही तो रनअप करतो, रनिंग करतो, तो फक्त त्याच्या मुलासाठी करतो. आणि आपण ते क्रिकेटरने जर शतकं काढली तर त्याच्यासाठी आपण सण उत्सव साजरा करतो. अहो, त्यापेक्षा आपल्या बापाने तर जास्त शतकं काढली, त्यांच्यासाठी कोण टाळ्या वाजवणार? त्याची जी भूमिका आहे, त्याची जी कष्ट आहे, त्याच्या पाठीमागं त्याने घेतलेली मेहनत आहे ती कोणीच जाणली नाही. माझा बाप शेतकरी. आज अनेक सुशिक्षित मुलांना आपल्या बापाला सोबत घेऊन फिरण्याची, गाडीत बसण्याची लाज वाटते. धिक्कार असू दे त्या मुलांचा. अरे, लोकांच्या दारामध्ये जाऊन त्याने कष्ट घेतले आणि लोकांच्या त्या ठिकाणी सावकाराच्या पाया पडून तुम्हाला शिक्षणाकरता पैसे लावले. आज तुम्हाला एवढा मोठा अधिकारी बनवलं तर त्याचे कष्ट करून घेतले म्हणून तुम्ही या ठिकाणी अधिकारी बनला. म्हणून त्याची मेहनत विसरलात का हो? त्याला डायरेक्ट 3rd क्लास राहिला. आज तुम्ही जे 1st क्लास आहे ना, ते माझ्या बापामुळे 1st क्लास बनलेले. नाही तर तुमची कॅटेगरी आणि तुमची हे जे उच्च शिक्षणाची पात्रता होती ना, हे तुमच्यात नाही. आपल्याला फक्त हा नरदय याकरता प्राप्त करून दिलाय की तुम्ही या जीवनामध्ये येऊन तुमच्या जे जन्मजन्मी तुम्ही अखंडितपणे या 84 लक्ष योनीमध्ये तुम्ही किती जन्म घेतलेले आहात, किती नाही. कारण हा मानवदेह केव्हा आपल्याला प्राप्त होतो? जेव्हा आपण 84 योनी लक्ष, त्या ठिकाणी 84 लक्ष योनी आपण फिरून येतो आणि तेव्हा आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. आपण याआधी कधीतरी डुक्कर असू किंवा आपण गाढवाच्या जन्मात असू किंवा आपल्याला जन्म कुत्र्याचा मिळालेला असेल किंवा आपल्याला हा जन्म त्या ठिकाणी कुठल्याही प्राण्यांमुळे आपल्याला मिळाला. पण तो का मिळालाय? कारण आपल्या पूर्वसुकृताचे काहीतरी त्या ठिकाणी पुण्य प्राप्त झालेलं आहे. काहीतरी आपण त्या पक्ष्यांच्या जन्मात असो, प्राण्यांच्या जन्मामध्ये असो, तेव्हा कुठेतरी आपण एखाद्या वेळेस हरिकथा श्रवण केली असेल, हरिनाम श्रवण केलेलं असेल, काहीतरी पुण्य प्राप्त आपण केलं असेल, त्यामुळे आपल्याला हा जन्म मिळतो महाराज. पण आपण ज्या करता या ठिकाणी आलेलो आहोत, आपलं जे साध्य आहे, जे ध्येय आहे, आपण ते विसरून जातो महाराज. आणि आपण संसाराच्या इतके आहारी पडलेलो आहे की अगदी आपला श्वास निघून जातो तरीही आपली वासना त्या ठिकाणी संसारामध्येच गुंतलेली आहे. आपण एवढ्या वासनामय झालोय की बाप सांगू शकत नाही महाराज. एक उदाहरण सांगते. एक म्हातारा होता महाराज, त्या ठिकाणी 80 वर्षाचा म्हातारा. अगदी चालायचा, बोलायचा, सगळं काही झालं त्याचं, मस्त चालायचं, बोलायचा, कीर्तन ऐकायला जायचा. 80 वर्षाचा होता, सत्संग करायचा, सर्व काही गोष्टी झाल्या. पण अचानक त्याचं झालं असं की तो अगदी खूप आजारी पडला. आणि आजारी पडल्यामुळे त्याची जी वाणी आहे, त्याचा जो आवाज आहे,
ती निघून गेला महाराज. आवाज अगदी निघून गेला. आता काय करावं खाटीवर पडला महाराज. त्याची तब्येत त्या ठिकाणी खूप सिरियस होती. खाटीवर पडला, एवढा आजारी पडलेला होता. सासू सुना तिची अगदी चांगली सेवा करायची. त्याला एक दोन शब्द बोलता यायचे. आता ते म्हाताऱ्यानं गप बसावं ना. एक दिवस काय झालं, त्यांच्या नातवानं त्याच्या खाटीजवळ वासरू बांधून दिलं होतं. खाटीजवळ वासरू बांधून दिलं आणि त्या ठिकाणी तिकडून त्याने ते घर झाडता ते बाईनं तिथलं ते सुनबाईनं ती झाडू ती केरसुनी ठेवून दिली. कुणी इकडं लक्ष्मी म्हणतात, कुठे झाडू म्हणतात, काही भागामध्ये केरसुनी म्हणतात. मग ती केरसुनी त्या ठिकाणी त्यांनी त्या खाटीजवळ लावली आणि खाटीजवळ लावल्यामुळे ते काय झालं, त्या वासरानं ती केरसुनी खायला सुरू केली. आता ह्या म्हाताऱ्याने नीट बसावं, चांगलं बसावं, आपलं देवाचं नामस्मरण करावं, नामचिंतन करावं. आता आपण मरायला आलो, काही दिवसानं आपल्याला देव घेऊन जाणार आहे. काही आपण नामस्मरण केलं असतं तर कदाचित आपल्याला देवाची प्राप्ती होईल, हा विचार सोडून दिला महाराज. आणि त्याची नजर तीच की ते वासरू केरसुनी खातंय. डोक्यामध्ये महाराज घुमू लागलं. आता करावं काय, आणि तर काही निघा ना तोंडातून, आवाज गेलाय. पण तरी परत जवळ खरडून त्यानं पोटाच्या बेंबीतून आवाज काढला. वाह! आता त्याचा म्हातारपणाचा आवाज होता. के मोठ्यानं आवाज देऊ लागला नातवाला. अरे पोरांनो, आवाज सुद्धा जाईल, नुसता आरडू लागला. वाह! त्याने असा आवाज ऐकला महाराज. ते नातव पळत आले. पण वा काय म्हणते म्हातारं काही कळाना. तरी पुन्हा म्हातारा सांगते वाह के. अहो महाराज, ते विचार करू लागला, हे म्हातारं वा के काय करते. काही समजणार राव भानगड म्हाताऱ्याची. बापाला बोलवून आणलं त्या नातवाईनं आपल्या वडिलांना सांगितलं, हे म्हातारं बावळं झालं म्हणे, याचे दिवस भरले ये विनाकारण ती वाह के करू लागलं. ते बघितलं नाही ते वासरू काय करत आहे, त्याच्याकडे कोणीच पाहिलं नाही. पण हे म्हातारं काऊन ओरडू राहिलं. मग मुलं आले, मुलांना विचार केला, हे वाक्य काय म्हणतंय म्हणून एक शेजारची यमुना अक्काला बोलवून आणलं. 96 वर्षाची म्हातारी. आता कसे तिनं 4-5 उन्हाळे या लेकांपेक्षा जास्त खाल्लेले होते. नाही म्हातारीला विचारलं, का गा काय आमचं म्हातारं बावळं झालं म्हणे, ते असं त्याला बोलता येत नाही तरी बी वा के काय करू राहिलं म्हणे. मग ती म्हातारी सांगती, अरे बाळा, आता त्याचे दिवसभरात आले, त्यानं कीर्तन ऐकलं वाटतं काल टीव्हीवर सांगत होते की वासुदेव केशवा असं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल, देवाची भेट होईल, स्वर्ग प्राप्त होईल, असं सांगितलं म्हणे. असा विचार केला. मग म्हणे ती काय म्हणते, वासुदेवा केशवा म्हणते. वा म्हणजे वासुदेवा, के म्हणजे केशवा. ते वासुदेव केशवा करतोय म्हणे. असं आहे का. अरे वा. म्हातारांना कधी लोकाच्या कीर्तनात गेला नव्हता, आता मागून ऐकायला लागलं, ते बी कोण खाटीवर. पण जीवनभर कधी त्यानं कोणाच्या कीर्तनाला गेला नाही, कोणाच्या कथेला गेला नाही, कुठल्या हरिपाठाला केला नाही, कुठली ज्ञानेश्वरी वाचली नाही, नाम जप केला नाही. पण हे म्हातारा आजकाल एवढं देवदेव करायला लागली, लईच भारी गोष्ट झाली म्हणे. बरं होऊन जाईल, म्हातारा लवकर जाईन आणि त्याला देवाची प्राप्ती होऊन जाईल. लई चांगलं केलं म्हणे. कारण फक्त त्यानं कुठल्याच सप्ताहामध्ये गेला नाही, पण कोणाची पंगत जेवल्याशिवाय वापस आला नाही. असं म्हातार होतं महाराज. खडूस. कथा ऐकायला जायचंच नाही. जेव्हा शेवटी झाकी येईन का तेव्हा जायचं. कारण झाकी झाली म्हणजे जेव्हाला पंगत बसती, मग बरोबर तर त्या टायमावर जायचा. 13व सोडलं नाही, कोणाचं 10व सोडलं नाही, एखाद्याचं 6 मास असं तेही सोडलं नाही. सगळ्याला जेवून बसला होता म्हातारा. मग त्या म्हाताऱ्याला असं वाटलं की वासुदेवा केशवा करते, पण तरी म्हातारा म्हणून राहिलं वा के. अहो त्यांचं असं चालूच तेवढ्यामध्ये यांना वाटलं हे म्हातारा वासुदेवा केशवा म्हणणारच नाही म्हणे, तो कधीच असं काम करणार नाही. याची ना बुद्धी जरा पालटली. म्हणून त्यांना काय केलं, एका डॉक्टरकडे गेले. त्या डॉक्टरला सांगितलं, भाऊ तू 2 लाख रुपये घे, पण आमच्या म्हाताऱ्याला 2 मिनिटापुरतं का व्हायना त्या ठिकाणी बोलतं कर. कारण ते वासुदेवा केशवा मला तर असं वाटतं ते देवाचं नाव घेणार नाही, त्यांना कुठं तरी एखादे मोठं सोन्याचं भांडं धनाचं भांडं लपून ठेवेलं असन
आणि ते त्याला सांगायचं असतं, कारण त्याला माहिती मी उद्या गेलो तर ते सांगता येणार नाही, ते भीतीत दडून राहील. म्हणून त्याला ते सांगायचं असं, चला तुम्हाला मी 2 लाख नाही 5 लाख देतो, पण आधी आमच्या म्हाताराला 2 मिनटं का होईना बोलतं करा. पोराला वाटलं कुठं धनबिन लुबडेल असं ठेवेल असं, तर इतकं खाऊन पंक्ती खाऊन बिऊन आला, पैसे घेऊन आला, ठेवेल असं. म्हणून त्या डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरला घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी इंजेक्शन दिलं. जसं इंजेक्शन दिलं म्हाताऱ्यानं, सगळे असे पाहत होते म्हातारं काय म्हणणं. काही ना कमरावर महाराज नजर पापणी सुद्धा हला नाही, एवढे म्हाताऱ्याकडे लक्ष देऊ राहिले. जसं इंजेक्शन दिलं तसं म्हातारं बोलतं झालं, अरे नालायकांनो, ते वासरू केर सुनी खाताय ना, ते सांगायला मी तुम्हाला बोलत. अवशी अवघड गंमत आहे महाराज. आपण जीवन जगतोय पण आपलं सगळं लक्ष संसारामध्ये, आपण मरायला टेकलो तरी आपलं त्या केरसुनीवर लक्ष, एवढे चिकट आपण आहे. असं जीवनामध्ये चुकून करू नका. केरसुनी खाल्ली तर खाऊ द्या, ती काय आपण आपल्या सोबत नेत नाही. पण तुम्ही जेवढं नाम जप कराल, मला सांगा, जेव्हा तुम्हाला तिरडीवर ठेवलं जातं, प्रेत जेव्हा ठेवलं जातं, तेव्हा त्याच्या सगळ्या वस्तू काढल्या जातात सोन्याच्या. एखाद्या म्हातारीची चुकून नथ जरी राहिली, अंगठी जरी राहिली, ती सुद्धा आपण सोडत नाही. ते सुद्धा रडू रडू सांगते, माई म्हातारी लई चांगली होती ग बया, तिनं सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी केली होती ग बया, आता तिनं अंगठ्यात घालून घेतलेली आहे ग बया. मग ते बरोबर बाकीचे लोक ऐकतात, ती अंगठी काढून घेते. अशी गोष्ट आहे महाराज आपले. आपण ते सुद्धा आपल्या अंगावर ठेवत नाही, पण आपल्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, ते कोणीच काढू शकत नाही. आपण जर उपवासाचं व्रत करत असाल, एकादशीचं जर व्रत करत असाल, तर आपल्यासोबत त्या दिवशी एकादशीच्या दिवशी सुद्धा फराळ देतात. तंबाखूची पुडी नाही देत. आपण म्हणतो त्यांना दारूची आवड होती, दारूची व्यसन होतं म्हणून दारू देतो सोबत. ते मी खरंच पाहिलेलं आहे. ते दारू शिवाय जमत नव्हतं, त्याच्यासोबत दारू बांधून दिली. एका बाईला तंबाखूची पुडी शिवाय जमत नव्हतं, तंबाखूची पुडी त्याच्यासोबत बांधून दिली. पण ज्याच्या शरीरावर, ज्याच्या देहावर तुळशीची माळ असेल, अहो काय करता तुमच्या तोळ्या तोळ्या सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आपल्या गळ्यातील तुळशीच्या माळेला. म्हणून तुळशीची माळ धारण केली पाहिजे. कारण शेवटी जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्यासोबत काही देत नाही, पण तुळशीची माळ कोणीच काढून घेऊ शकत नाही. आपलं पुण्य कोणी वाटून घेऊ शकत नाही. म्हणून पुण्याचा साठा आपल्यासोबत येणार आहे, राम नामाचा साठा आपल्यासोबत येणार आहे. म्हणून जीवनामध्ये राम नाम घ्या आणि रामा नामाने मुक्त होऊन भगवंताची प्राप्ती करा.